राजकारणामध्ये सामाजिक मतांच्या भरोशावर अनेक राजकीय बदल घडवून आणणारी निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल निषाद पार्टी आता महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत मैदान लढवणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले। 2016 साली स्थापन झालेल्या या पक्षात उत्तर प्रदेशात एनडीएमध्ये सामील होऊन कॅबिनेट मंत्री पद या पक्षाकडे असून आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप सोडण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत। निवडणुकांमध्ये भोई समाजाला राजकीय क्षेत्रापासून वंचित ठेवले। लोकसभा विधानसभा मध्ये एकही आमदार खासदार झाला नाही। हीच खंत मनाशी बाळगून सर्व समाजातील पदाधिकारी संघटना, महाराष्ट्र सर्व मच्छीमार सहकारी संस्था, महाराष्ट्र तसेच सर्व भोई समाजातील पोटजाती समाज बांधव जागे झाले आहेत। यापुढे आम्ही कोणत्याही पक्षाची गुलामगिरी करणार नाही अशी शपथ घेऊन राजकारणात उतरण्याचा पवित्रा सर्व समाज बांधवांनी घेतलाय। यासाठी उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही सत्तेत सहभागी होण्याकरिता राज्यातील भोई समाज बांधव आता एकवटायला सुरुवात झाली असून त्याचे बिगुल सोमवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वाजवण्यात आले। निषाद पार्टीचे प्रदेश संघटन अध्यक्ष दिलीप घट्टे आणि प्रदेश महासचिव निळकंठ आमजरे यांनी विश्राम भवनावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 28 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर संजय कुमार निषाद हे जाहीर सभेच्या माध्यमातून शेगावातून समाजाला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राष्ट्रनिर्माण न्यूज करिता बुलढाणा येथून देवानंद सानप यांची रिपोर्ट। इतर पक्षाने ह्या भोई समाजाचा फक्त मतदानापुरता वापर केलेला आहे व कुठेतरी ह्या इतर पक्षाला जाग यायला पाहिजेत। या निमित्तानं आम्ही निषाद पार्टीच्या माध्यमातून इथं कार्यक्रम जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे व येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जर वरिष्ठांना आदेश दिले तर निषाद पार्टी लोकसभा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार राहणार आहे। जसे वरतून आदेश येणार की कोण्या पक्षासोबत हे करायचं त्या पद्धतीने आम्ही निषाद पार्टीचं खासदार व आमदार उभे केल्याशिवाय राहणार नाही।